आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। मसोबाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात मसोबा यात्रा उत्साहात संपन्न। पालखी प्रदक्षिणावेळी भाविकांनी गुलाल खोबरेची केली उधळण। मसोबाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात 3 दिवस चाललेली मसोबा देवाची यात्रा उत्साहात व शांततेत पार पडली। दिनांक 6 एप्रिल रोजी पहाटे 3 वाजता श्री मसोबा देवाची पालखी ग्राम प्रदक्षिणेसाठी निघाली व 11 वाजता पुन्हा मंदिरात पोहोचली। भल्या पहाटे कृष्णामाई नदीची परडी सोडून श्री मसोबा देवाचा पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला। ग्राम प्रदक्षिणेसाठी निघालेल्या पालखीसोबत सर्व मानकरी, सेवेकरी, भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। पालखीवर गुलाल खोबरे उधळून भाविक मसोबाच्या नावानं चांगभलचा जयघोष करीत होते। पालखीच्या समोर मानाच्या सासन काट्या नाचवल्या जात होत्या। पालखी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा पालखी व श्री मसोबाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। ठिकठिकाणी पालखी वाहणारे भोई, मानकरी, सेवेकरी यांच्या पायावर पाणी घालून मूर्तीला ओवाळून भाविक दर्शन घेत होते। पालखीसमोर लहान मुले आडवी घातली जात होती। भाविकांनी केलेल्या गुलाल खोबऱ्याच्या उधळणीने पालखी मार्गावरील रस्ते गुलालमय झाले होते। 3 दिवस चालणारी यात्रा ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस, गावातील तरुण मंडळे आदींच्या समन्वयाने शांततेत पार पडली। भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी यात्रा काळात स्वतः दिवसभर व रात्री उशिरापर्यंत थांबून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी भिलवडी पोलीस ठाण्याच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवला होता। ग्रामपंचायतीच्या वतीनं यात्रा परिसरात वीज, पाणी, आरोग्य या दृष्टीने चोख नियोजन केलं होतं। यात्रा काळात सरपंच, उपसरपंच यांच्यासह सर्व सदस्य कार्यरत होते। वादळी वाऱ्यामुळे वीज वाहक तारा तुटू नयेत यासाठी महावितरणच्या पदाधिकारी व कर्मचारी यांनी यात्रेपूर्वी सर्व व्यवस्था केली होती। त्यामुळे वीज पुरवठा अखंडितपणे सुरू राहिला। मसोबा देवाच्या पालखी मार्गात डीजे तसेच डॉल्बी नसल्यामुळे व पालखी प्रदक्षिणा मार्गावर विना तक्रार दर्शन घेता आल्यामुळे आबालवृद्धांसह महिला भाविकांनी समाधान व्यक्त केले। पोलीस प्रशासनाचे अभिनंदन केलं। यात्रा शांततेत पार पडल्याबद्दल मसोबा देवाचे पुजारी अशोक गुरव, किरण गुरव, प्रशांत गुरव यांनी सर्व ग्रामस्थ व भाविकांचे आभार मानले। तसेच पाखाळणी बुधवार दिनांक 9 एप्रिल रोजी असल्याचे सांगितले। पोलीस कर्मचारी यांनी सुद्धा यात्रा काळात चोख बंदोबस्त ठेवला होता। त्यातूनही पोलीस कर्मचारी यांनी श्री मसोबा देवाची सासनकाठी नाचवण्याचा मोह आवरला नाही। तर काही दिवसापूर्वी अंकलखोप पानवट्यावरून मगरीने पोहायला गेलेल्या युवकाला पाण्यात ओढून नेलं होतं। त्यात तो युवक ठार झाला होता। त्यामुळे खबरदारी म्हणून वन विभागाने यात्रेकरूंना नदीपात्रास जाण्यास मज्जाव केला होता। दिनांक 4 एप्रिल 2025 पासून श्री मसोबा देवस्थान अंकलखोप या ठिकाणी यात्रा उत्सव सुरू आहे। मानाचा गाडा असेल, त्याचप्रमाणे आपल्या गाड्यांचं पूजन असेल, त्याचप्रमाणे पालखी उत्सव आज 4 वाजता सुरू होऊन 11 वाजताच्या दरम्यान हा पालखी उत्सव अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये पार पडलेला आहे। सर्व ग्रामस्थांनी तसेच जे गुरव आहेत त्यांनी सर्वांनी अतिशय चांगलं नियोजन केलं होतं आणि त्या सर्व नियोजनामध्ये ही यात्रा अतिशय शांततेच्या वातावरणात पार पडलेली आहे। सर्व भाविकांना भिलवडी पोलीस स्टेशनकडून यात्रेनिमित्त हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। चांगभलची दरवर्षीप्रमाणेची मसोबाची यात्रा 3 दिवसाची यात्रा थारं, घोडणेवत आणि आज पालखी व्यवस्थित पार पडली। त्यामध्ये सर्व मसोबा यात्रा कमिटी, त्यानंतर मसोबाचे मानकरी, सेवेकरी आणि पोलीस प्रशासन यांनी म्हणजे व्यवस्थित सपोर्ट दिला आणि त्यांचं मनापासून आभार आणि सर्व भक्तांचे आभार आणि ग्रामस्थांचे, पोलीस प्रशासनाचे आभार ज्यांनी आम्हाला यात्रा व्यवस्थित पार पाडण्यास मदत केली।